नमस्कार, मी रवी कुमार. एस एस फिल्म टेक चॅनल मध्ये आपलं स्वागत. कशा आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. भारताचा पहिला अभिमान खाशाबा जाधव. मित्रांनो, जेव्हा जेव्हा आपण ऑलिम्पिक मध्ये भारताच्या पदकाबद्दल बोलतो, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर नीरज चोपडा, पी व्ही सिंधू किंवा अभिनव बिंद्रा यांची नावे येतात. पण तुम्हाला माहित आहे की स्वतंत्र भारताला ऑलिम्पिक मध्ये पहिलं वैयक्तिक पदक मिळवून देणारा तो पहिला वाघ कोण होता? ज्या काळात खेळाडूंना साधा सुका मेवा किंवा चांगला आहार मिळणंही कठीण होतं, ज्या काळात सोयी सुविधा शून्य होत्या, अशा काळात साताऱ्याच्या मातीतला एका खणखणीत पैलवानानं थेट हेलसिंकी ऑलिम्पिक गाजवलं आणि जगाला दाखवून दिलं की भारतीय मनगटात किती ताकद आहे. ते महान पहिलवान म्हणजेच खाशाबा दादासाहेब जाधव. आणि याच जागतिक विजेत्याची मातेतून गगनभरारी कहाणी आता रुपेरी पडद्यावर येत आहे. चित्रपटाचं नाव आहे खाशाबा. नुकताच याचा धमाकेदार टीजर रिलीज झालाय आणि आज आपण याच बद्दल बोलणार आहोत. चित्रपटाची पार्श्वभूमी आणि टीजरचा प्रभाव. होय, 1 जानेवारी 2027 रोजी हा भव्य चित्रपट जगभरातील चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे. नववर्षाची सुरुवात एका खऱ्या खुऱ्या भारतीय हिरोच्या कथेने होणार, यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते? टीजर पाहिल्यावर एक गोष्ट स्पष्ट होती की दिग्दर्शकाने त्या काळातील वातावरण, कुस्तीचा जो अस्सल रांगडाबाज आणि खाशाबाचा संघर्ष अगदी हुबेहूब पडद्यावर उतरवला आहे. टीजर मधील पार्श्वसंगीत आणि संवादाने अंगावर नक्कीच शहार येतात. ही फक्त एका खेळाडूची गोष्ट नाही, तर गुलामगिरीतून नुकत्याच मुक्त झालेल्या एका नव्या भारताच्या स्वाभिमानाची गोष्ट आहे. कोण होते खाशाबा? कोण होते खाशाबा जाधव? त्याचा थक्क करणारा संघर्ष. थोडक्यात सांगायचं, 1952 हेलसिंकी ऑलिम्पिक मध्ये खाशाबा जाधव यांनी कुस्तीत कांस्य पदक जिंकलं होतं. पण हा प्रवास सोपा नव्हता. अंगात रक्त, रक्तात कुस्ती आणि डोळ्यात देशाचा तिरंगा. पण ऑलिम्पिकला जाण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. अशा वेळी त्याच्या गावातील लोकांनी, कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या प्रेरणेने आणि गावकऱ्यांनी स्वतःची घरं, जमिनी गहाण ठेवून खाशाबांना लंडन आणि नंतर हेलसिंकीला पाठवण्यासाठी निधी गोळा केला होता. विचार करा, ज्या खेळाडूंच्या पाठीशी संपूर्ण गाव आपली प्रतिष्ठा पणाला लावून उभं होतं, त्यांनी देशाची मान जगात कशी उंच केली असेल? मॅटवर कुस्ती खेळण्याचा सराव नसतानाही त्यांनी आंतरराष्ट्रीय मल्लांना माती चारली होती. चित्रपट का पाहावा? आज आपल्याकडे शेकडो कोटीचं बजेट असलेले स्पोर्ट्स सिनेमे बनतात, पण खाशाबा हा सिनेमा खास आहे, कारण हा आपल्या मातीचा सिनेमा आहे. हा सिनेमा आपल्या शिकवतो की जिद्द असेल तर गरिबी किंवा सुविधांचा अभाव तुम्हाला रोखू शकत नाही. आपल्या राष्ट्राच्या मातीने देशाला दिलेला हा पहिला ऑलिम्पिक नायक आजच्या पिढीला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. टीजर पाहून गॅरंटी वाटते की हा सिनेमा थिएटरमध्ये पाहताना प्रत्येक भारतीयांची छाती अभिमानाने फुगेल आणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. तर मित्रांनो, तुम्ही खाशाबा चित्रपटाचा टीजर पाहिला का? तुम्हाला तो कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि हो, 1 जानेवारी 2027 ही तारीख कॅलेंडर मध्ये आत्ताच नोंदवून ठेवा. आपल्याला या पहिल्या ऑलिम्पिक वीराची गाथा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी मी तर खूप उत्सुक आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा. आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग, रवी कुमारला द्या परवानगी. नमस्कार.